स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आता हा व्हिडिओ बघा मी सकाळी सकाळी काढते। आता तुमच्यापर्यंत कधी पोचल हे मी पण नाही सांगू शकत। तर चला आपल्या कालच्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रेम दिलं बरं का, आणि कमेंट एवढ्या छान होत्या। त्या कमेंट वाचून मला परतचा व्हिडिओ काढण्यासाठी एक नवीन उत्साह माझ्यामध्ये आला। तर पहिलं तर तुमचं सगळ्यांचं मी मनापासून धन्यवाद करते। धन्यवाद ह्यासाठी की तुम्ही लय भारी भारी कमेंट केल्यात। आणि काही जणांचं असं पण म्हणणं असतं आहे म्हणजे की ताई अशा लोकांकडे लक्ष नका देऊ। तर नाही बरं का, मी अशा लोकांकडे लक्ष नाही देत। कारण कुठल्याही कामामध्ये बघा आपल्याला काही लोक चांगली म्हणणारे असतात, काही लोक वाईट म्हणणारे असतात। कुठलंही तुम्ही क्षेत्रामध्ये उतरा आणि आपली जर प्रगती झाली ना तर आपल्यावरती जळणारी लोक हमेशा आपला पाय पाठीमागं खेचतात का नाही बरं। ह्या सोशल मीडियावरती असं पण आहे की थोडंफार व्हायरल व्हिडिओ चालला की त्याला एक दोन तरी अशी नमुने येणारच। तर आपण काही लक्ष देत नाही, कारण ही काय आपल्या घरातली थोडी नाहीत किंवा आपल्या कोण नात्या गोत्यातली आहेत का, तेव्हा आपण ह्यांचा एवढा डोक्याला ताण घ्यायचा। मी नाही जास्त ताण घेत, पण ज्या पण वेळेस मी फोटो टाकते व्हिडिओ टाकते तर बरेच कमेंट असे येतात बरं का मला। म्हणजे बरेचसे सगळे कमेंट चांगलेच येतात, पण एक दोन तरी असे नासकी येतातच नाश करायला। तर त्यांना रिप्लाय देणं आणि त्यांना त्यांची लायकी दाखवून देणं हे पण गरजेचं आहे ना, बरोबर का नाही। आपण सोशल मीडियावरती काम करतो ह्याचा अर्थ असा नसतो की आपल्याला कुणाचा दाप नसतोय दडप नसतोय। बरं सोशल मीडिया एक असं म्हणजे माध्यम आहे की त्याच्यावरती आपण आपली कला दाखवून आपण 4 रुपये सुद्धा कमवू शकतोय। आणि मी तर बघा माझं काम चांगलं जोरदार चालू आहे आणि त्या कामाचं मला पैसे भेटतात, त्याच्यामध्ये मी लय समाधानी आहे। कारण जे बी काय 4 रुपये येतात त्याच्यामध्ये माझ्या जे घरातल्या छोट्या मोठ्या गरजा आहेत त्या मी पूर्ण करते। आणि ही लोक काय करतात, स्वतःचा रिचार्ज टाकून व्हिडिओ बघून त्या व्हिडिओला घाणेरडं कमेंट करून जातात। बरं मी म्हणते एवढा जो वेळ तुम्ही स्वतःसाठी दिला, जसं की तुम्ही दुसऱ्यांसाठी एवढा वेळ मोखर वायाला घालवताय तुमचा, तर स्वतःसाठी जर एवढा वेळ दिला ना तर तुम्ही पण बऱ्यापैकी पैसे कमावताल। आणि तुमचा चॅनल खुलून तुमच्या चॅनलवरती दुसऱ्यांना असं ज्ञान द्या ना, मग बघा कशा कमेंटद्वारे तुम्हाला शिव्या खायला लागत याल। हे सोशल मीडियावरती काम करायचं काही सोपं नाही, इथं सगळं बघून काम करायला लागतं। एखादा जरी शब्द व्हिडिओमध्ये चुकला ना तरी तो अख्खा व्हिडिओ डिलीट करायला लागतो। व्हिडिओ काढणं तरी काही सोपं नसते। तर अशा लोकांना त्यासाठी लय मेहनत घ्यायला लागती। आता मी माझं सांगायचं म्हणलं ना तर बघा मी 7-8 वर्ष झालं ह्या सोशल मीडियावरती काम करते। आता चांगली लोक भेटली वाईट लोक भेटली, पण ह्या सगळ्यांना तोंड द्यायला पण तेवढी हिंमत लागते। आणि तुम्हाला जर ह्या सोशल मीडियावरती काम करायचं असलं ना तर महत्त्वाचं म्हणजे हे की अशा लोकांका अजिबात ही लक्ष द्यायचं नाही। कारण की ही जी विकृत बुद्धीची लोक असतात ना ही स्वतः तर काय करणार नाही, पण दुसरं जर कोण चांगलं काम करत असलं ना तर त्याला ही काय असं मागं खेचायचं, पण आपण काय लक्ष द्यायचं नाही। पण कधी कधी असं होतं ना, एखाद्या माणसाला आपण बोट दिलं ना तर ते आपला हातच धरायला बघत आहे, तर तसं ह्यांचं होतं आणि आपल्या व्हिडिओमध्ये काहीही चुकीचं नसताना जर आपल्याला चुकीचे कमेंट येत असले तर कुठंतरी राग येणारच ना। मी पण माणूस आहे ना, म्हणून ह्यांना उत्तर देणं लय गरजेचं आहे। आता तुम्ही सोशल मीडियावरती बघत असताल कसले अश्लील व्हिडिओ असतात। बरं माझ्या व्हिडिओमध्ये कुठल्याही प्रकारचं चुकीचा शब्द नसतो आणि व्हिडिओमध्ये एखादा जरी चुकीचा शब्द आला ना तरी पण मी तो व्हिडिओ अख्खा डिलीट करते। 1-2 तासाची मेहनत मी ती कधी कधी माझं असं पण झालेलं आहे ती वायाला गेलेली आहे। तर व्हिडिओ काढणं एवढं वाटतंय ना एवढं सोपं नाही। हे असे व्हिडिओ काढायचं म्हणलं ना हे सोपे आहेत, पण जे बी काय मी कॉमेडी व्हिडिओ काढते ना त्याला बघा एक व्हिडिओ काढायचा म्हणलं ना तर मला जवळजवळ 2 ते 2.5 तास लागतो एका व्हिडिओला। आणि व्हिडिओ किती मिनिटाचा असतो 1 मिनिटाचा किंवा 1.5 मिनिटाचा। आणि जी बी लोक कॉमेडी व्हिडिओ काढतात ना त्यांना माहिती असेल बरं का, त्यांना काही सांगण्याची गरज नाही की कॉमेडी व्हिडिओ काढायचं म्हणलं तर लय मेहनत लागते। आणि हे असे जे व्हिडिओ आहेत ना तर ह्याचं काय नाही बरं का, ह्याला एवढी मेहनत नाही लागत, पण कॉमेडी व्हिडिओला लय मेहनत लागते। आता हा व्हिडिओ बघा 5 मिनिटाच्या पुढं असेल माझा, तरी पण ह्याला एवढी मेहनत नाही माझी काहीच। पण ते दुसरं जे व्हिडिओ असतात ना कॉमेडी त्याला लय मेहनत लागती। आणि एवढं मेहनत करून आणि
त्या व्हिडिओमध्ये काही चुकीचं नसतंय, फक्त व्हिडिओद्वारे तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न असतो या. तरी पण आपल्याला जर चुकीचं कमेंट येत असेल तर मग कुठंतरी मनाला इतकं वाईट वाटतं. आणि जे बी बायका असलेले व्हिडिओ करतात, असलेले शब्द बोलतात, त्यांच्या व्हिडिओला हीच लोक असे बारी बारी कमेंट करतात की वाव खूपच छान, एकच नंबर. म्हणजे ह्या लोकांना घाण बघायची सवय लागलेली असती. ह्यांना चांगलं काही अजिबात ही बघू वाटत नाही. तर माझं बघा अशा लोकांना फक्त एकच म्हणणं आहे, अशा लोकांना एकच व्हिडिओद्वारे सांगायचं आहे मला एकच गोष्ट, की जर तुम्हाला माझे व्हिडिओ नसतील आवडत तर डायरेक्ट मला ब्लॉक करा. आणि तुमचं जर सारखं असं वाईट कमेंट येत असलं तर मी तुम्हाला कमेंटचं रिप्लाय देऊन ब्लॉक करते.